धन्यवाद अक्षय साठक. चला पुढील सामना क्वालिफायचा सामना आपण पाहत आहोत. आई एकविरा बेलवाडी बी आयोजित माजी आमदार चषक 2025 आजच्या दिवसातला शेवटचा सामना. एका साईडला आपण पाहतो आई गावदेवी वारिस पाचोरका संगम होम ग्राउंड वरती खेळणारा हा संघ आणि दुसऱ्या साईडला ज्याने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलंय जगदंब स्पोर्ट शिवन साहेब. एका साईडला आपण पाहतोय शैलेश असेल तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय संदीप असेल. गुरु गडगे यांच्या हस्ते आपण बर्थडे बॉय गुरु गडगे यांच्या हस्ते टॉस केला जातोय आणि इथे जगदंब स्पोर्ट शिवनसाई संघांना नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरंज स्वीकारलंय आणि जगदंब स्पोर्ट शिवनसाई संघाने टॉस जिंकून प्रथमतः शतरंज स्वीकारलंय आणि आई गावदेवी वॉरियर्स पाचोरकर संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय आणि मी आई गावदेवी केल्टन ब संघाचे तसेच जगदंब स्पोर्ट शिवनसाई संघाचे आभार मानेन की त्यांनी ते स्वतः येऊन बोलले की आम्ही 2-2 षटकाचे सामने खेळायला तयार आहे. त्यांचं सुद्धा या संध्याकाळी सत्रामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच सर्व मान्यवरांचे आज सर्वांचे लाडके गुरुजी गडगे यांचं सुद्धा आमच्या आयोजकाच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तुमची हजारे साल. तसेच मंचावर उपस्थित असलेले सागर पाटील यांचं सुद्धा या संध्याकाळी सत्रामध्ये स्वागत करतो. पूर्ण आमची आयगावदेवी बेलवाडी बी टीम ब टीम यांचं सुद्धा मी संध्याकाळी सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि खास करून पाचोरका ग्रामस्थांचे मी आभार आहे की त्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. त्यासाठी सुद्धा मी तुमचं आभारी आहे. चला सामना सुरुवात करायची. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका साईडला आपण पाहतोय आई गावदेवी वॉरियर्स पाचोरका संघ तर दुसऱ्या साईडला जगदंब स्पोर्ट शिवनसाई संघ. जगदंब स्पोर्ट शिवनसाई संघाचा विचार केला तर खूप आजच्या दिवसामध्ये खूप इम्प्रेस केलंय या संघाने. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय ह्याच होम ग्राउंड खेळणारा आई गावदेवी वॉरियर्स पाचोरका संघ. एका साईडला पाहतो आपण संदीप आणि प्रदीप धोदडे हे सुद्धा दोन चांगले बॅटर आहेत. तसेच गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय शिवनसाई संघाकडनं जितेंद्र. सामना 2 षटकांचा सामना थोडा घाई करायचे आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रदीप आणि नास्टेकला आपण पाहतोय संदीप आणि गोलंदाजी मार्फत शिवनसाई संघाकडनं जितेंद्र. दोन्ही संघाला दिव्य शुभेच्छा. आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना. पहिला चेंडू हाताळण्यासाठी जितेंद्र. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण येतोय तिथपर्यंत एक धाव. थोडस कचा क्षेत्र पाहायला मिळतंय परंतु अचूक अशी फेकी आणि 2 धाव. स्वतःच आणि आपल्या संघाचं खातं खुलत आहे 2. स्ट्राईकला तो प्रदीप नास्टेकला संदीप. गोलंदाजी मार्फत पाहतो आपण जितेंद्र. आई गावदेवी केल्टन बस संघाचे खूप खूप आभार आहे. तुम्ही आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला. यावेळेस चेंडूला मात्र फिरकावून दिले. 6 होते 10 संख्या 6 होते 10 संख्या झाली 8. पुढचा चेंडू बघा. दुसऱ्या चेंडूवर काही जबरदस्त फटका खेळला प्रदीप यांनी. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. यावेळी सॉफ्ट हँडने खेळला. ऑफ साईडला स्वतः शैलेश येतो आणि चांगला असं शतक पाहायला मिळते आपल्याला. 2 धाव संख्या 2 मध्ये धाव संख्या झाली 10. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहात आई एकविरा बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम. आजपासून या टुर्नामेंटला सुरुवात झाली. 11 वाजता पहिला चेंडू पडला. पहिला सामना आपण पाहिला गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा वर्सेस रियान स्पोर्ट खैरीपाडा यांच्यामध्ये पहिला सामना पार पडला आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं संदीपजी पाटील
भाताने पोलीस पाटील तसेच त्यांच्या समेत बबन नामगुडा ग्रामपंचायत सदस्य तसेच बालाराम परेड माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण एसट्यांचे पूजन केलं. यावेळेस आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 12. आतापर्यंत जितेंद्र यांचे 5 चेंडू हाताळलेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल धावा खर्च केल्यात ते म्हणजे 12. 2 षटकांचा शेवटचा क्वालिफायचा सामना. बघा कुठला संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचतो नक्कीच येणार आहे. त्या थोड्या वेळामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. यावेळेस मात्र त्रिफलाची पहिला आदरा मोठा आदरा प्रतिभेच्या रूपानं त्यांना ऑल कपडचा थोडीशी सहकार्य करा. नवीन बॅटर आपण पाहतोय साहिल. पहिल्या षटकात पाहिले तर आपण 1 गडी आणि 12 धावा खर्च केल्या जितेंद्र याने. दुसरा गोलंदाज रोहित याला पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप. एक आईगादी वॉरियर्स पाचुरका संघाचा महत्वाचा खेळाडू संदीप याला आपण पाहतोय आणि चेंडू मध्ये निघून गेलाय 4 धावे करता. जर ह्या खेळाडूला तुम्ही रूम देल तर हा खेळाडू नक्कीच मोठे फटके मारू शकतोय. हा एक आईगावडी वॉरियर्स पाचुरका या संघाचा महत्वाचा खेळाडू तू पाहतो आपण संदीप जाधव याला. तर आपण एका साईडला पाहतोय साहिल याला. पुढचा चेंडू या वेळेस मात्र हम भी किसी से कम नाही हे दर्शवत असताना रोही चौका आल्यानंतर मात्र त्रिफला चीटच्या रूपाने गडी बाद झाला संदीप. नव्याने बॅटर पाहतोय संदीप याचा भाऊ नितेश. नितेशाला आपण पाहतोय हा सुद्धा एक चांगला फलंदाज आईगदी वॉरियर्स पाचुरका या संघाचा. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले तर धावसंख्या मात्र 16 या स्टॉप झालेले. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आईगदी वॉरियर्स पाचुरका संघाचे. पुढचा चेंडू रोहित आता नव्याने बॅटर आपण पाहतो. स्ट्राईकला नितेश जाधव याला. यावेळेस पंच आकाश जाधव आमच्याकडे वरतील. खराब चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17. बघूया समोरच्या संघाला आहे की खतरा. कारण का आतापर्यंत रोहित याने 2 चेंडू टाकून झालेत आणि जवळजवळ 5 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू यावेळेस खोलोचा चेंडू होता पण तो चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. थोडस गजल क्षेत्र पाहायला मिळतं आपल्याला. 2 धावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 वरती धावसंख्या झाली 19. आणि आपण किंग ब्रदर्सच्या माध्यमातून लाईव्ह कास्टमधून आपण प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. प्रेक्षक संध्याकाळी 17 मध्ये एन्जॉय करत असताना आपण पाहतोय. यावेळेस चांगलं क्षेत्र धावची संधी होती परंतु इथे मात्र संधी मात्र हुकले आणि धाव संख्या मात्र 2 ने भर झाले. धाव संख्या झाले ते 21. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. धाव संख्या झाली ते 21. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. स्ट्राईकला असेल नितेश. बघूया 2 चेंडू कशा प्रकारे फेस करतोय. तर नॉन स्ट्राईकला असेल साहिलला आपण पाहतोय.
यावेळेस काय चेंडू हाताला ट्रिपल हाती झाला नितेश जाधव. बॅटर पाहतोय आपण विनोद दोदडे याला. विशाल दोंदडे याला सुद्धा विसरून चालणार नाही. तसेच वैभव नामकुडा याला सुद्धा विसरून चालणार नाही. तसेच विवेंद्र याला सुद्धा विसरून चालणार, कारण की त्यांनी या ग्राउंड बनवण्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे. बघा पुढचा चेंडू रोहित याचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 21. यावेळेस बॅटची एज लागलेली, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकअप चांगलं येतंय शैलेंद्र याच्याकडनं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 22 आणि 23 धावाचं लक्ष ठेवलं. 12 चेंडू आणि 23 धावाचं लक्ष ठेवलंय. बघूया कुठला संघ एका साईडला आहे आयगडे वॉरियर्स पाचोरगा संघ, तर एका साईडला जगदंबा स्पोर्ट शिवनसाई संघ. बघूया कुठला संघ क्वालिफायचं तिकीट पटकावतोय. चेंडू मध्ये भीर करून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल. साधा घेता खेळाडू तुम्ही रूम द्याल तर हा खेळाडू सोडणार नाही. एक महत्वाचा खेळाडू शैलेश, त्याला आपण पाहतो स्टाईलला, आणि त्यांनी मात्र पहिल्या चेंडू मात्र भिटकावून दिला. 6 धावा करतात. 23 धावाचं लक्ष ठेवलंय. पहिल्या चेंडूवर बघितला तर षटकाराला. दुसरा चेंडू साहिल दलवियाचा आपण पाहतोय. बघूया दुसरा चेंडू साहिल याचा. यावेळेस चांगला चेंडू हाताला. चेंडू पडला तर थोडासा खाली राहिला आणि चेंडू मध्ये निघून गेला. यष्टीरक्षक नितेश जाधव याच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडू षटकारानंतर त्यानंतर बघितलं तर कमबॅक केलंय साहिल दलवियानं. उभाता सितारा आई गावठी वॉरियर्स पाचोरगा संघाकडनं दिलीप दलवी यांचा हा सुपुत्र साहिल दलवी याला आपण पाहतो गोलंदाजी मार्फत. तिसरा चेंडू असेल यावेळेस. पुन्हा एकदा चेंडू माता निघून गेला 6 धावे करता.
तसेच निलेश नामकुडे यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांचं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. कारण या व्यक्तींना विसरून चालणार नाही, ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय. मैदान पुढचा चेंडू साहिल याचा लय मध्ये आलेला दिसतो. यावेळेस तिसरा धाव सांगितलं ते 18. 23 धावाचं लक्ष असताना काय जबरदस्ती फलंदाजी पाहायला भेटते. मी म्हटलेलं जगदंब स्पोर्ट शिवणसाई संघाचा हा महत्वाचा खेळाडू शैलेश याला आपण पाहतोय. काय जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आतापर्यंत लगातार तिसरा येईल का, आणि इथे मात्र मॅच फिनिश केली जाते आणि विजय होतो. क्वालिफायर तिकीट पटकावतं जगदंब स्पोर्ट शिवणसाई. मेनी कॉंग्रॅच्युलेशन जगदंब स्पोर्ट शिवणसाई आणि हाडला काही जीव आईगावदी वाड्याचा पाचुरका संघ. तुम्ही सुद्धा खूप चांगले केलात. गुरु गडगे बड्डे बॉय यांचा इथे तुझीच स्वागत केलं जाईल. मी महेश भोयाला आमंत्रित करतो की त्यांनी गुरु गडगे यांचं स्वागत करायचं आहे.